फार महत्वाचे केले. एक म्हणजे सामनाचा उल्लेख तुम्ही कृतज्ञतेने केला, त्याच्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी फार धन्यवाद देतोय. कारण आजच्या राजकारणामध्ये आणि आजच्या पत्रकारितेमध्ये अनेक जण पत्रकार म्हणून सामनामध्ये त्यांनी सुरुवातीचे धडे घेतले आणि मग इकडे तिकडे गेले. त्यातले काही तुमच्यासारखे आजही एक कृतज्ञतेची भावना ठेवून आमच्याशी वागत असतात. राजकारणामध्ये सुद्धा तेच आहे. राजकारणामध्ये सुद्धा अनेक जण शिवसेनेमध्ये तयार झाले आणि पुढचं तुम्हाला काय सांगण्याची गरज नाही. बोलता बोलता तुम्ही ठाकरे ब्रँडचा उल्लेख केला. ठाकरे ब्रँड हा काही आत्ताच जन्माला आलेला नाही, तो गेल्या 5-6 पिढ्यांपासूनचा महाराष्ट्राला परिचित असलेला ब्रँड आहे. पण ठाकरे ब्रँड ज्यांनी नावारूपाला आणला अधिक प्रामुख्याने अर्थात माझे आजोबा आणि त्याच्यानंतर माझे वडील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि अभिमानाने सांगेन की त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यामध्ये झालेला. त्याच्यामुळे भाई और बहनों, आपका और मेरा बहुत पुराना रिश्ता है. अरे याच्यात हसण्यासारखं काय, मी खरं ते बोलतोय. आहे की नाही? मग तेवढंच म्हणायचं मला, बाकी पुढे काय म्हणायचं. आणि पुण्याला एक वेगळी परंपरा आहे. पुणा हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं की जात होतं. कारण आता सगळीकडे मुंबई काय पुणे काय सगळी माहेरघर ही बिल्डरांची झालेली आहेत. तरी देखील पुण्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळे पण नक्कीच आहे. आणि पत्रकार म्हटल्यानंतर आपण थेट टिळक आणि आगरकरांची आठवण काढतो. आता खरंच ती पत्रकारिता राहिलीय का? आपल्याला तसं मी पत्रकारितेवरती बोलू शकतो, कारण नाही म्हटलं तरी मी सुद्धा